होणार असल्याचा दावा मध्ये इयत्ता 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मागील काळामध्ये आम्ही निर्णय घेतला होता आणि त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या। त्याच्यानंतरच्या काळामध्ये असाही निर्णय झाला की ग्रामीण भागातल्या 1ली ते 4थी आणि शहरी भागातल्या 1ली ते 7वी या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही फाईल मूव्ह केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता। त्याच्यामध्ये आम्ही मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पेडियाट्रिक टास्क फोर्सची सुद्धा चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे ती फाईल माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवली होती। माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला सुद्धा माहिती आहे की मधल्या काळामध्ये रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यामुळे आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की आता उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातले 1ली ते 4थी आणि शहरी भागातील जे आहे ते 1ली ते 7वी ह्या शाळा ज्या आहेत त्या 1 डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे। कारण त्यासाठी लागणारी तयारी या काळामध्ये आम्हाला करता येईल। आम्हाला ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या बैठका असतील, अधिकाऱ्यांची चर्चा असेल आणि SOP जे आमच्या आहेत त्या आम्हाला पाठवता येतील खालपर्यंत आणि तयारीसाठी आम्ही 7-8 दिवस मागितले आणि 1 तारखेपासून आपण सरसकट शाळा म्हणजे आता यापुढे महाराष्ट्रामध्ये 1लीपासून ते 12वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील या तऱ्हेचा निर्णय घेतला गेलेला आहे। आपल्याला सुद्धा जाणीव आहे की मागील 2 वर्षापासून जे आहे ते आम्ही 8वीपासून 12वीपर्यंत शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 5वी ते 12वी शाळा सुरू करू शकलो। मागील काळामध्ये आम्ही 1ली ते 4थीचे विद्यार्थी जे ग्रामीण भागातले असतील आणि शहरी भागातले 1ली ते 7वीचे विद्यार्थी असतील ते शाळेमध्ये येऊ शकले नाहीत। त्यामुळे आता त्याच्यासाठी मला वाटतं 2 वर्षानंतर हा सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून लागणारी सगळी काळजी, सगळी सुरक्षितता आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपल्या सगळ्यांना माहीत असावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आले। नाही, या संदर्भामध्ये मागील काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की पेडियाट्रिक टास्क फोर्सची ज्यावेळी आमची 2 वेळा चर्चा झाली होती त्यांनी आम्हाला आमच्या SOPs ज्या आल्या होत्या आणि त्यांच्या काही सूचना होत्या त्या SOPs मध्ये दिल्या होत्या आणि त्या एकत्रितपणे करून आम्ही नव्या SOPs जाहीर केल्या होत्या। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करू। आमची उद्या आमच्या अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा चर्चा आहे आणि विविध लोकांशी चर्चा करून म्हणूनच आम्ही 8 दिवसाचा काळ घेतलेला आहे। पूर्वी सुद्धा आम्ही ह्या संदर्भामध्ये फाईल मूव्ह केली होती आणि आम्हाला ज्यावेळी आज मिळालं तर आम्ही सांगितलं 7-8 दिवसाचं आम्हाला तयारी करू द्या कारण ही मुलं अजूनपर्यंत शाळेत आलेलीच नाहीत। त्यामुळे त्यांच्या पालकांशी चर्चा करणं, त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करणं, मुलांना एक हेल्दी वातावरण निर्माण करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा अनुषंगाने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आपण 1 डिसेंबरपासून या शाळा सुरू करू आणि मागील अनुभव पाहता सुरक्षित वातावरण, आरोग्यमय वातावरण कसं देता येईल, SOPचं मार्गदर्शन खालपर्यंत कसं जाईल, स्कूल मॅनेजमेंट कमिटीपर्यंत त्याची चर्चा कशी होईल, पालकांमध्ये कसं होईल आणि त्याच्यामध्ये काय काय ज्या सांगितलेल्या गोष्टी त्याचं पालन कसं होईल या सगळ्याची जे आहे ते नियंत्रण जे आहे ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील। खूप लहान आहेत म्हणजे पहिलीतली मुलं आता शाळेत येणार आहेत त्यामुळे लहान मुलांसाठी काही विशेष काळजी काही वेगळी नियमावली काही तयार करणार आहे का? नाही, याच्या बाबतीमध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की मागील काळामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेऊन आणि एकदम SOPs बनवत असताना बारकाईने SOPs बनवल्या होत्या। जसं आपण सांगताय की ही मुलं फार छोटी आहेत आणि ही सगळा वर्ग जो आहे 1ली ते 4थीचा हा वर्गांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने हा प्रयत्न करत होतो की या मुलांना मास्क वापरणं असेल किंवा फिजिकल डिस्टन्स ह्या गोष्टी असतील या गोष्टीच्या बाबतीमध्ये अवेअर करणं हे तसं फार मोठ्या प्रमाणामध्ये कठीण जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलांना शाळेत आणणं सुद्धा आवश्यक आहे कारण तज्ज्ञांचं असं मत आलेलं आहे की हळूहळू ही मुलं मुख्य प्रवाहापासून बाहेर जातील। सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 वर्षापासून ही मुलं घरी आहेत आणि त्यामुळे पालकांना कन्व्हिन्स करणं, पालकांमध्ये त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी शिकवल्या पाहिजेत मुलांना आणि मुलांना सुद्धा त्या तऱ्हेने तयार करणं या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही 8 दिवसामध्ये या संदर्भामधल्या सगळे चर्चा करू। जसं मी तुम्हाला सांगितलं टास्क फोर्सची चर्चा करू, या मुलांसाठी काही वेगळ्या SOPs असू शकतात का त्या संदर्भात सुद्धा चर्चा करू। मागील काळामध्ये सुद्धा आमची टास्क फोर्सशी झालेली पेडियाट्रिकच्या चर्चा ह्या शिक्षकांना किंवा त्या असलेल्या पालकांशी जर त्यांना कम्युनिकेशन करता यावं। मागल्या काळात सुद्धा आम्ही टास्क फोर्सच्या पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या काही डॉक्टरांचं आमच्या शिक्षकांबरोबर जे आहे ते आम्ही प्रयत्न केला होता की त्यांच्याशी वार्तालाप व्हावा आणि शिक्षकांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा तऱ्हेने आज मुलांची मानसिकता त्यांच्याशी कशा तऱ्हेने वागलं पाहिजे याच्यावर सुद्धा अभ्यास करण्याचा मागील काळामध्ये आम्ही प्रयत्न केला होता। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा हाच प्रयत्न राहील की मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू करत असताना सुरक्षितता आणि आरोग्य हा आमचा सुरुवातीपासून मागील काळापासून फोकस राहिला। त्यामुळे या गोष्टीकडे आम्ही लक्ष ठेवू आणि 1 डिसेंबरपासून सुरक्षित वातावरणात शाळा सुरू करण्यात येणार आहे।
नाही, आता हळूहळू आपण बघताय की एक एक निर्णय आम्ही घेत आहोत. निवासी शाळा संदर्भात सुद्धा आता लवकरच आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा घेऊ निर्णय, कारण हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न आहे. आपण तिसऱ्या लाटेचा आपण सर्वांना मागताय की आपण सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये धास्तावलो होतो, त्याच्याकडे आमचं लक्ष होतं. सातत्यापूर्ण आम्ही बघत होतो की दिवाळी गेलेली आहे, दिवाळीमध्ये नंतर 15 दिवस आम्ही थोडंसं मॉनिटरिंग केलं आणि दिवाळीनंतर काय परिस्थिती पाहून मग पुढच्या मुलांचा निर्णय घ्यावा हे सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती आहे सुतवाच्य केलं होतं. आणि ही परिस्थिती पाहूनच नंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती पाहतोय आणि मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा इतर मंडळी असल्या सर्वांचं म्हणणं आहे की आज मुलांना सोशलायझेशनची, एकत्र बसण्याची, एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षणाची पण त्याचबरोबर आवश्यकता. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वांची चर्चा करूनच हे निर्णय घेण्यात आलेले आहे. प्री प्रायमरीसाठी अजून नाही निर्णय आम्ही घेतला. आमचा जो विषय आहे तो 1ली ते 12वीचा आहे, त्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता अवघे 3च महिने राहिले हे शैक्षणिक वर्ष संपायला, मग आता हा निर्णय का? नाही, बिलकुल माझं म्हणणं आहे की आता ते तुम्ही जे प्रश्न विचारताय की 3च महिने, आमचा प्रयत्न असा आहे की हळूहळू विद्यार्थी या पूर्वरत जीवनामध्ये आले पाहिजेत. आज पुष्कळशी मुलं ऑनलाईनच्या माध्यमातून शिकतात. काही विद्यार्थ्यांच्यापर्यंत कदाचित तेवढा नेटवर्क असेल किंवा विविध विषय असतील. आणि शेवटी असं आहे की मुलं ही आजपर्यंत तुम्ही जर बघाल तर पहिलीची मागच्या वर्षीची मुलं आणि आता दुसरीची असलेली मुलं, ही दोन्ही मुलं जी आहेत आता दुसरीला असतील त्या वर्षी आणि आपली या वर्षीची पहिलीची मुलं, ह्याने शाळा काय असते, शिक्षक कसे असतात, कशा तऱ्हेने शिकवलं जातं ह्याचा त्यांना अनुभवच नाहीये. आणि जे इंटरॅक्टिव्ह सेशन असतं, शिक्षकांच्या बरोबर बसणं, त्यांनी शिकवलेलं समजून घेणं, हे आपल्यालाही माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या जास्त कळतं. आणि त्यामुळे आम्ही प्रयत्न हाच करत होतो की सुरक्षित वातावरणामध्ये मुलं राहावी. ज्या वेळेला पॅडियाट्रिक टास्क फोर्स असेल किंवा ज्या वेळेला हेल्थ विभागाचं ओपिनियन आला त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला गेला की, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सातत्यपूर्ण आम्ही मॉनिटरिंग करतोय. आता पण हे संपल्यानंतर असं नाही आहे की शाळा सुरू झाल्या म्हणजे पूर्ण बंद झालं. याच्यावर पूर्णपणे तिथलं स्थानिक प्रशासन असेल, आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर्स असतील, सीईओ असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील, तिथले लोकप्रतिनिधी असतील किंवा तिथलं असलेले सगळे यंत्रणा असतील, या सगळ्यांचं काम आहे की या सगळ्या गोष्टीवर मॉनिटरिंग करणं आणि प्रयत्न करणं की या गोष्टीकडे लक्ष ठेवत असताना अशी कुठलीही घटना घडू नये. आणि तुम्ही जर आमच्या एसओपीज वाचल्या, ज्या त्यांनी उल्लेख केला, मागील काळामधल्या सुद्धा आमच्या एसओपीज जर आपण पाहिल्या तर एसओपीजमध्ये डिटेलिंग केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग केलेलं आहे की आपण कशा तऱ्हेने गेलं पाहिजे, डॉक्टरांचा नंबर ठेवला पाहिजे, त्या ठिकाणी कुठली कुठली व्यवस्था आपण ठेवली पाहिजे, या संदर्भामधल्या डिटेल एसओपीज ज्या आहेत त्या आम्ही मागील काळामध्ये सुद्धा पाठवलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा घाई न करता थोडा दिवस टाइम घेऊन प्रत्येकाचं जे आहे ते काही प्रश्न असतील किंवा काही कशा एसओपीज पाठवल्या पाहिजे, जसं तुम्ही सांगताय प्रश्न विचारताय, त्या सगळ्याचं मार्गदर्शन खालपर्यंत पोहोचेल. पालकांची चर्चा होईल, स्कूल मॅनेजमेंटची चर्चा होईल, तिथल्या प्रिन्सिपलांची चर्चा होतील आणि मगच शाळा सुरक्षित वातावरणात सुरू व्हावी. म्हणून मी 8 दिवसाचा अवधी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी त्या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आणून देणार. 1ली ते 7वी विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे, लाखोमध्ये आहे, तर मग पालकांची संमती कंपल्सरी असणार की पालकांची संमती मिळाल्यानंतर? नाही, बघा असं आहे की आम्ही मागच्या काळामध्ये तुम्ही अनुभव जर बघितला तर आम्ही सर्वसाधारणपणे प्रयत्न हेच करत होतो की पालकांनी सुद्धा याच्यामध्ये यावं, त्याच्यामध्ये आम्हाला जे आहे ती संमती द्यावी. आणि यासाठी आम्ही सगळं करत होतो की जोपर्यंत पालकांची सुद्धा याच्यामध्ये सहभाग होणार नाही. आमच्या जे तुम्ही एसओपी वाचला असाल मागच्या काळामध्ये, त्यामध्ये आम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की जर पालक कोणी डॉक्टर असेल किंवा हेल्थ सेक्टरशी कोणी कनेक्टेड असेल त्यांनी पर्सनली सुद्धा कधीतरी शाळेमध्ये जाऊन मॉनिटरिंग करावं. त्यामुळे पालकांची संमती जी आहे हा विषय जो आमच्या मागील काळामध्ये एसओपीमध्ये आहे तो आता येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की उद्या आमची जी बैठक असणार त्याच्यामध्ये आम्ही डिपार्टमेंटच्या लोकांशी करणार आहोत. पेडियाट्रिक टास्क फोर्सशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये एसओपीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही त्या शेअर करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जर कोणाच्या काही सूचना असतील तर त्या संदर्भामध्ये नक्कीच आम्ही इन्क्लूड करून त्या एसओपीज आपल्यापर्यंत उपलब्ध करून देऊ. आणि मागील काळामधला जर अनुभव बघितला तर मला वाटतं की इतर राज्य बघितलं असेल आपण, पण महाराष्ट्राने तयार केलेल्या एसओपीचं जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण कॉग्निजन्स घेतलं होतं की या तऱ्हेने बारीक आणि डिटेलिंग जे आहेत त्या एसओपी आपण तयार केल्या होत्या आणि तशाच एसओपी आपण यावेळी सुद्धा तयार करू. नाही, आता तुम्ही जर बघाल तर त्या संदर्भामध्ये आता जस्ट एसटीच्या संदर्भात पण चर्चा झाली की मुलांना या संदर्भामध्ये आपल्याला कसं काय करता येईल. आता ह्या बसेसचे जे ट्रॅव्हलिंग आहे आपण तर मोस्टली आपल्या जे एसओपीज तुम्ही जर वाचले असतील तर सांगितलेलं आहे की प्रयत्न हाच केला गेला पाहिजे की घरामध्ये जर एखादा व्हेकल असेल तर घरामधल्या व्हेकलनेच मुलांनी यावं किंवा मुलांना शक्य ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मुलांनी पायीच यावं. आणि जिथे मुलांना व्हेकलची आवश्यकता म्हणजे बसेसची आवश्यकता त्या ठिकाणी पूर्ण नियमाने कशा बसेस असल्या पाहिजे त्याचा सुद्धा आपल्या मागील काळातल्या एसओपीमध्ये पूर्णपणे डिटेलिंग आहे. आणि त्यामुळे त्याचा सुद्धा वापर जे आहे ती मुलं करू शकतात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं
सांगितलं की आपल्या ज्या SOPs आहेत मागील काळामधल्या या पूर्णपणे डिटेल SOPs आहेत. त्याच्या फक्त आता आम्ही ज्या आहेत त्या SOP आहेत त्या एकदा चर्चा करू आणि त्याच दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये आम्ही या सगळ्या यंत्रणेशी एकदा बैठक घेऊन आणि मग तशा शाळा आपण सुरू करण्यासंबंध करत असताना सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाईल याचं मी आपल्या सर्वांना आश्वस्त करते. मैं सबको बताना चाहती हूँ कि जो हमारा शहरी भाग है वहाँ पे हमने 8वीं से लेके 12वीं तक और ग्रामीण भाग में हमने जो है वो 5वीं से लेके 12वीं तक स्कूल ओपनिंग करने का जो है वो निर्णय लिया था. आज माननीय मुख्यमंत्री महोदय के सामने हमने और मंत्रिमंडल के सामने हमने प्रस्ताव रखा था कि 1 दिसंबर से जो है वो पहली से लेके चौथी ग्रामीण भाग में और पहली से लेके 7वीं शहरी भाग में जो है वो स्कूल ओपन करने का प्रस्ताव हमने रखा था. मंत्रिमंडल ने उस प्रस्ताव को मान्यता दी है और मैं ये बताना चाहती हूँ कि महाराष्ट्र के पहली से लेके 12वीं तक के ग्रामीण और शहरी स्कूल जो है वो 1 दिसंबर से शुरू होंगे और 1 दिसंबर से जो सुरक्षा ट्रेनिंग है उसके मामले में SOPs हो, उसके मामले में जो भी हमारी गाइडलाइंस होगी उसके लिए हम लोग कल अधिकारियों से और पेडियाट्रिक टास्क फोर्स से आने वाले दिनों में हम चर्चा करेंगे और एक सही